मुंबई महापालिका सभागृहातील तातडीच्या प्रस्तावामुळे सत्ताधाऱ्यांना धास्ती। उद्याच्या सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी भाजप सेनेकडून व्हीप जारी। बेस्टच्या 22 आगारांच्या प्रस्तावावर भाजप शिंदे सेनेकडून व्हीप। या प्रस्तावावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं जुहू चौपाटीवर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्यांसाठी एक पाऊल पुढे या संकल्पनेमधून स्वच्छता मोहीम। सिद्धेश कदम यांच्यासह परिसरातील नागरिक आणि संस्था, स्वयंसेवी मोठ्या संख्येने सहभागी। खाद्यपदार्थांसोबत आता रेल्वे स्थानकांमधील पाण्याच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण। रेल्वे स्थानकातील वॉटर कूलरमधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाई जीवाणू आढळले। यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा स्थानकांचा समावेश। मुंबई शहरामध्ये बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त होणार। मुंबई महापालिकेचे गणेशोत्सव समन्वय समितीला आश्वासन। गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीनं बुजवण्याचे निर्देश। गणेशोत्सवासाठी मागण्यात येणाऱ्या परवानगी अर्जामध्ये मूर्तीच्या उंचीचा उल्लेख, विसर्जन तारीख आवश्यक। दरम्यान पीओपी गणेश मूर्तींवरील याचिकेच्या सुनावणीचा निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवला। पुणे महापालिकेकडून प्रभाग समित्यांच्या अधिकारामध्ये वाढ। या प्रभाग समित्यांद्वारे 25 लाख रुपयांपर्यंतच्या निविदा मंजूर करता येणार। पालिकेच्या स्थायी समितीकडून निर्णय जारी। पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषणाचा त्रास वाढला। गेल्या 8 महिन्यामध्ये पुण्यामध्ये जवळपास 14,392 ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी। हॉटस्पॉट निश्चित करून कारवाई केली जाणार, पोलीस आयुक्तांची माहिती। पुणे ते अजनी वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। वेग आणि वेळेची बचत होत असल्यामुळे मागणी वाढली। 11 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2029 पर्यंत 29,237 प्रवाशांनी केला प्रवास। जवळपास 31,35,00,000 रुपयांचा मिळाला महसूल। पुणे शहरामध्ये यापुढे रस्त्यावर खड्डा दिसल्यास वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठपुरावा करावा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय। पालिकेतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून खड्डे बुजवून घेण्याच्या सूचना। ठिकठिकाणी रस्त्यांची दैना झाली आहे। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रायगड जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यामधल्या वाढवण रस्त्याची दुरवस्था। स्थानिकांकडून गाणं म्हणत व्यथा व्यक्त। आम्ही मतदान करावं, तुम्ही खोटं बोलावं। रत्नागिरीच्या खेडमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात उपोषणाचा 3रा दिवस। 7 वर्षांपासून खेड रेल्वे स्टेशन ते आष्टी मार्गाची दुरवस्था। उपोषण करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांचा संताप वाढला। रायगडच्या नागोठणे शहरातील बस स्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास। भंडारा तुमसर बालाघाट महामार्गाची चाळण। दुरुस्तीच्या ऐवजी प्रशासनाची बॅरिकेड्स लावून अजब शक्कल। खड्डे बुजवा, बॅरिकेड्स कशाला? आमदार कार्यालयाबाहेरील रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिकांचा प्रशासनाला सवाल। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल। मात्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे भाविकांकडून मोठ्या अडचणींचा सामना। रत्नागिरीच्या दापोलीमधील आंजर्ले आडे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शालेय विद्यार्थिनींकडून रिपोर्टिंग करत लोकप्रतिनिधींना सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई गोवा मार्गावरील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत सरकारचा निषेध। रायगडच्या लोणेरेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मुंबई गोवा महामार्ग आणि सर्व्हिस रोडवर प्रचंड खड्डे पडल्याच्या निषेधार्थ वृक्षारोपण।